नावातच एडी. एडी म्हणजे एडा, एडी म्हणजे येडा. तुमच्या गात असला येडा पोरग आहे रे बाबा, तसं येडा करंट आहे. कसा येडा करंट आहे चला बघू. बघा आता काय म्हणलेलं आहे की या ठिकाणी मी काय केलं, एक मेटलची प्लेट घेतली अशी है ना, कंडक्टिंग मटेरियल घेतला, कंडक्टिंग मेटलची प्लेट घेतली आणि त्याच्यावर नाही का मी मॅग्नेटिक फील्ड चेंज करून दिलं. बघा हे असं 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 असं. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आणि या चॅनलवर मराठीतून व्हिडिओ तयार केले जातात आणि तुमच्यासाठी बनवल्या जातात. पण शेअर आणि लाईक आणि चॅनलला फॉलो करायला नक्की विसरू नका. आज आपण इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर कशी होते, आज याचं एक्झाम्पल आपल्याला बघायचंय. पॉवर कशी जनरेट होते ते पण मी इथं काढून दाखवणार आहे. आणि एक ईडी करंट, असे 2 टॉपिक आजच्या सेशनमध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. चला मग बघूया. मस्तपैकी रपचिक इकडल्या तिकडल्या गोष्टी न सांगता मी एक छोटीशी गोष्ट सांगून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी निश्चित करत आहे. बघा सर्वांना मला सांगायचंय की भाऊ बघा 4 युग होते. 4 युग माहितीत का तुम्हाला? पहिला युग आहे सत्ययुग, दुसरा युग आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापर युग आणि चौथा आहे कलियुग जो चालू आहे. सत्ययुगामध्ये मानव लोक आणि दानव लोक हे वेगवेगळ्या लोकांमध्ये राहायचे. मानव आणि दानव माहिती आहे ना, राक्षस लोक आणि मनुष्य हे दोन्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये राहायचे है ना. पाताली लोक हे माहित असेल तुम्हाला. आणि नंतर आलं त्रेतायुग, मानव लोक आणि दानव लोक एकाच लोकांमध्ये राहायला लागले. ठीक आहे. नंतर आलं द्वापर युग, मानव लोक आणि दानव लोक हे दोघंही एकाच घरात राहायला लागले. उदाहरण जसं की रावण आणि बिभीषण त्यांचा भाऊ होता, हा मानव मानला जातो. आणि जो रावण आहे तो म्हणजे राक्षस. ॲक्च्युली तुम्हाला माहितीच असेल की भाऊ रावण बिन काही कमी नव्हता, खूप शक्तिशाली होता. पण हे एकाच घरात राहायला लागले. आणि आता कलियुग आलं. कलियुगामध्ये मानव लोक आणि दानव लोक हे एका देहामध्ये एका शरीरामध्ये राहायला लागले. मी उदाहरण का बरं देत असेल तर चला समजून घेऊया. बघा मानव आणि दानव लोक एका शरीरात आहेत, पण रावण हा राम आणि रावण हा माहिती असेल तुम्हाला की माणसाच्या शरीरात नेहमी जागृत आहे आणि राम हे निद्रा अवस्थेत झोपलेले आहेत. ज्यांना रावणाला झोपवता आलं आणि रामांना जागृत करता आलं तोच माणूस योग्य दिशेने चालतो आणि चांगलं काहीतरी कर्तव्य करण्याचं काम करत असतो. जसं की आपण बघतो की आपण म्हणतो काय राक्षसासारखं वागतोय, तर त्याचा रावण हा जागृत आहे. त्यांनी त्या रावणाला झोपल्या निद्रा अवस्थेत करताना आलं आणि रामाला जागृत करताना आलं. हे कला तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला कळालं पाहिजे. लक्षात आलं का? मला सांगायचं काय आहे की खूप जण करून नंतर अभ्यास बघून हे तुमचा रावण जागृत आहे बाबा, याचा अर्थ असा आहे है ना. आणि एखादा विद्यार्थी खूप चांगला आईवडिलांसोबत छान राहतो, आईवडिलांचे कामं करतो, अभ्यास करतो रेग्युलर, समजायचं त्याच्या शरीरामधला जो काय राम आहेत हे राम जागृत अवस्थेत आहेत. काही मुलं आहे ना 12वीतली मुलं दारू प्यायला लागले बाबा, बिड्या ओढतात, सिगरेट ओढतात, तंबाखू खातात, काय काय नखरे करतात, काय काय विचारू नका, घरून चोरी करतात, हे करतात. का करतात? रावण जागृत आहे त्यांच्या शरीरात. मग या रावणाला मारण्याची ताकद कोणात आहे तर तुमच्यातच आहे, तुम्हाला ठरवायचंय. कलियुग आहे बाबा. चला जास्त काही गोष्ट सांगत बसणार नाहीये, समोर जायचं आपल्याला. आणि समोर मध्ये आपल्याला बघायचं बाबा काय, इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफर. ठीक आहे, ट्रान्सफर कशी होते. प्रश्न येत असतो 4 मार्कासाठी. शो दॅट द वर्क डन पुलिंग लूप थ्रू द मॅग्नेटिक फील्ड अपियर द हीट एनर्जी इन लूप. काय करायचं, या लूप दिसतंय ना तुम्हाला, या लूपला धरणार असं, इकडे दिसतं का, हे धरणार असं आणि इकडे ओढत आहे. तर याला काय केलं मी, पूल केलं, वर्क केलेलं आहे इथं. आणि हेच वर्क इन द फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये कसं हीट एनर्जी मध्ये स्टोअर होतंय हे आज आपल्याला इथं शिकायचंय. लक्षात आलं का सगळ्यांना की या ठिकाणी मी याला धरून असं ओढणार, या लूपला ओढल्यावर काय होईल, मॅग्नेटिक फील्ड कमी होणार. जसं की उदाहरण बघा, ही डायग्राम आहे. आता या डायग्रामलाच मी समोर नेतो. ठीक आहे, ही डायग्राम आहे.
लक्षात येतं? ओके. आणि या डायग्रामलाच मला समोर घ्यायचंय. ठीक आहे, हे बघा. ओके. आता ही जी काही पहिल्यांची कॉईल आहे ती आता थोडीशी बघा, पहिल्यांदा एकच लाईन आहे, मी समजतो की इथं इथपर्यंत आणली, म्हणजे मी इकडे ढकलली याला. बघा इकडं आणली. लक्षात आलं का? ही व्ही वेलॉसिटी आहे, कळालं तुम्हाला? याला धरलं, इकडे वळलं असं. ठीक आहे. इकडे जेव्हा त्याला मी शिफ्ट केलं तर आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल की मॅग्नेटिक फील्ड कमी झाली. बघा इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स येते. क्रॉस म्हणजे आत, क्रॉस दिसले तर मॅग्नेटिक फील्ड तुमच्या साईडने या बोर्डमध्ये जाते, आणि डॉट म्हणजे बाहेर येणं. काय घडलं असेल बरं आता? ही मॅग्नेट बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 होते. आता किती लाईन राहिल्या माहिती आहे का? आतमध्ये फक्त 6च राहिल्या. बघा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कम होते. आता लिंकचा लॉ आहे, जे होत असेल त्याला विरोध करणे. जो हो रहा है उसको अपोज करो, जो हो रहा है इसको अपोज करो, असं मी हिंदीत शब्द वापरला असेल तिथे, आहे ना? जे होत आहे त्याला अपोज करायचं काम करते. मग हा काय करेल? हा कॉईल एक स्वतःमध्ये असा करंट प्रोड्यूस करेल, त्याला इंड्यूस करंट म्हणतात. काय नाव म्हणलं? इंड्यूस करंट म्हणतात. हा इंड्यूस करंट असा तयार होईल की या मॅग्नेटिक फील्डला सपोर्ट करेल. म्हणजे हे आज जाते तर या कॉईलमध्ये असा करंट तयार होईल की मॅग्नेटिक फील्ड वाढेल. बघा वाढत असेल तर कमी करते, कमी होते ना, म्हणजे वाढेल. वाढेल म्हणजे माझी एक अशी मॅग्नेटिक फील्ड वाढेल की जी क्रॉसमध्ये असली पाहिजे. ही कशामुळं? तर इंड्यूस करंटमुळं. आणि कधी होईल बरं? तुम्हाला करंट असा फ्लो करावा लागेल. बघा राईट हँड रूल बघा, मॅग्नेटिक फील्ड अशी, म्हणजे करंट असा क्लॉकवाईज फ्लो करावा लागेल. क्लॉकवाईज. लक्षात येतं का? म्हणजे इथं क्लॉकवाईज करंट फ्लो केला तर मॅग्नेटिक फील्ड आत वाढेल. म्हणून या कॉईलमध्ये क्लॉकवाईज करंट फ्लो झाला. कशामुळे झाला? लेन्स लॉ लागला. काय लेन्स लॉ सांगते? जे होत आहे त्याला अपोज करा. मॅग्नेटिक फील्ड जर वाढत, तुम्ही जर ही कॉईल इकडे केली मागे, तर हाच करंट तुमचा अँटी क्लॉकवाईज फ्लो होऊन मॅग्नेटिक फील्डला अपोज करेल. लक्षात येतं तुम्हाला? कळतं? हेच तुमचं होणार आहे. एक लक्षात घ्या, राईट हँड, लेफ्ट हँड वापरू नका. तुम्ही लेफ्टी असाल तर तुमचं चुकणार सगळं लॉजिक. ठीक आहे. बघा जर हे कॉईल जर तुम्ही आत घेतला असता ना तर तुम्हाला करंट असा फ्लो करायचा खाली, आणि इथं मॅग्नेटिक फील्ड अशी आली असती. पण आपल्याला हे करायचं नाहीये. लक्षात आलं? त्याची लेंथ जी आहे ती L दिलेली आहे. बघा पुस्तकात दिलेली आहे, पुस्तकाची डायग्राम आहे. तुम्ही त्याला डिस्प्लेसमेंट जे असं करतात त्याला यक्स म्हणावं लागेल. आपल्याला त्याला काय म्हणावं लागेल? यक्स म्हणा. ठीक आहे ना? तुम्ही इकडे वेलॉसिटी लावली होती, आणि त्याचं सर्किट आहे की इंड्यूस EMF तयार कसा होतो. बघा इंड्यूस EMF करंट आहे आणि हा रेजिस्टन्स लावलेला आहे, सर्किट काढलेलं आहे. आता इथं थेरी खूप लिहायची गरज आहे का? नाही. लिहायची तर लिहू शकता. काय म्हणू शकता? मॅग्नेटिक फील्ड इनसाइड, है ना, प्लेन पेपर अँड रेक्टँगल कॉईल ABCD, नाव काही द्यायचं द्या, ABCD इन अ मॅग्नेटिक फील्ड अँड मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट या युनिफॉर्म व्हेलॉसिटी V म्हणू शकता. हा ना? L इज द, हे तुमचं डिस्टन्स आहे. यक्स बघा इथं दिलं तुमचं, इथे यक्स योगायोगाने हे यक्स दिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स एवढं आहे या मॅग्नेटिक फील्डमध्ये, आणि त्याला आपण मूव्ह करतोय. बर, म्हणजे इथं आपण करतो काय? तर करतो पॉवर आपल्याला काढायची, आणि पॉवरचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. चला, पॉवरचा फॉर्म्युला आहे खरा वर्क अपॉन टाइम. माहिती आहे का? वर्क म्हणजे असतं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टी. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्हाला यक्स म्हणा, डी म्हणा, काय म्हणायचं म्हणा. फोर्स बघा, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, असं कधी शिकला असेल, F इंटू S. पण डी इज द डिस्टन्स घेतलं. पण डिस्टन्स अपॉन टाइम काय बरं? डिस्टन्स अपॉन टाइम हे वेलॉसिटी. बघा कळालं का? वेक्टर फॉर्म मध्ये लिहायचं तर लिहायला. आणि सर इथं डॉट प्रोडक्ट काय बरं घेतला? कारण सांगा बरं, पॉवर ही स्केलर क्वांटिटी आहे. पॉवर कधी मोजली का कोण्या डायरेक्शन नाही? त्याची दिशा सांगा बरं. असं कोणी काही म्हणलंय का? नाही म्हणलं ना. म्हणून इथं F इंटू V. हे लक्षात येतं बाबा? काय करतो ते? चला मला सांगा, इथे याचा एरिया लिहायचा. एरिया कसा लिहायचा? लेंथ आहे L आणि डिस्टन्स आहे X. बघा L इंटू X, L इंटू X, L इंटू X. समजते का? L इंटू X. समजलं? चला मग आता तुम्हाला फ्लक्सचा फॉर्म्युला देणार मी, B इंटू A. फ्लक्सचा फॉर्म्युला B इंटू A. तर फ्लक्स इज इक्वल टू B. बघा हा L X, स्मॉल L कॅपिटल L बघून घ्या. पुस्तकात जे दिलं तेच वापरा, नाही तर गडबडून जाऊ नका जास्त. ठीक आहे ना? पुस्तकात जे सिम्बॉल असेल ते वापरा. L वापरला असेल तर L वापरा, कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल. ठीक आहे? फ्लक्सचा फॉर्म्युला कळाला. मला काढायचं काय? पॉवर काढायचंय.
मी तुम्हाला एक शॉर्टकट पद्धत सुद्धा शिकवणार आहे. हे झालं की बाबा खरंच एवढं डेरिव्हेशन लक्षात ठेवायची गरज आहे का? नाही. चला मग मला इथे आता काढायचं EMF इन मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये, डी फाय अपॉन डी टी. इथं शब्द लिहायचा इन मॅग्नेट्यूड फॉर्म. फायची व्हॅल्यू मला माहिती आहे सर, डी अपॉन डी टी. फाय आपल्याकडे BL(x) बरोबर आहे. चला मग E बघा BL(dx) अपॉन dt. चला इथे BL, अरे सॉरी EMF काढतोय ना मी. हा चला EMF इज इक्वल टू BLV म्हणा याला. का बरं? सगळ्यांना माहिती असेल की व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो है ना dx अपॉन dt. माहित असेल ना, dx अपॉन dt, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. चलल आता मला करंट काढायचा आहे. का काढतोय हे सगळं कळेल बघा. करंटचा फॉर्म्युला आहे E अपॉन R. ओहमचा लॉ माहिती नाही, V इज इक्वल टू IR. बस V ला E म्हणलंय है ना, बस I काढायचा तो R खाली येईल. पण EMF आपल्याला माहिती आहे काय आहे बघा. EMF किती आहे? BLV अपॉन R. बर आपल्याला मॅग्नेटिक फोर्स काढायचा आहे है ना. हा मॅग्नेटिक फोर्स F1 F2 F3 जे फोर्स दिसले हे एका दिशेनं म्हणजे एका लाईन मध्ये, म्हणून इथं लागणार ना हा फोर्स याला अपोज करेल इकडे है ना. हा तर कॅन्सल करेल ना, मी इकडे ओढतोय हा इकडे ओढतोय, जे होतंय त्याला अपोज होतंय असं आपण म्हटलेलं आहे लीन्स लॉद्वारे. बरोबर आहे. बघा ना मी याला धरून जर ओढलं ना तुम्हाला फील होईल इकडे कोणीतरी फोर्स लावायला, असं फील होईल. ठीक आहे. बर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक किंवा अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण कंडक्टर किंवा चार्ज ठेवला तर चार्जवर मॅग्नेटिक फोर्स लागत असतो. चार्जवर मॅग्नेटिक फील्डमध्ये मोशनमध्ये चार्ज पाहिजे आणि कंडक्टरमध्ये करंट फ्लो होत असेल त्याच्यावर एक मॅग्नेटिक फोर्स लागतो. कंडक्टरमध्ये करंट फ्लो होण्यामुळे ILB. राईट आहे. आयची व्हॅल्यू मला माहिती आहे सर, सांगा काय मग आयची व्हॅल्यू बघा BLV अपॉन R. हा आहे L इंटू B. ठीक आहे. चला फोर्स इज इक्वल टू इथे B² हा L², इथं V अपॉन R. लक्षात येतं B² L² V अपॉन R. हा तुमच्याकडे फोर्स आहे. पण आपल्याकडे काढायचं काय? पॉवरला व्हेक्टर क्वांटिटी लिहिलं चुकीचं, सॉरी बाबा, याबद्दल माफी मागतो बाबा. बघा फोर्स इंटू व्हेलॉसिटी. चला फोर्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, पुटअप करतोय है ना. P इज इक्वल टू फोर्सची व्हॅल्यू आहे माझ्याकडे सर B² L² V अपॉन R. याला ब्रॅकेट ठेवतो सर आणि या V बघा F ची व्हॅल्यू ठेवून दिली. चला मग P इज इक्वल टू B² L² V मल्टिप्लाय V का स्क्वेअर डिवाइड बाय R. असल्या प्रकारचा पॉवरची व्हॅल्यू मला इथे भेटलेली आहे. काय डाऊट आहे? जर हीटच्या फॉर्म मध्ये जर तुम्ही जर फॉर्म्युला जर केला लिहिला रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जी, तर हीट एनर्जीचा फॉर्म्युला जर तसा जर घेतला तर हीट एनर्जी प्रोडक्शन ऑफ हीट एनर्जीच्या फॉर्म मध्ये तर पॉवरचा फॉर्म्युला आहे I² R है ना. I काय सांगा बरं, I कुठे गेलं हे बघा. आयचा फॉर्म्युला हा भेटला आपल्याला आहे ना. हा फॉर्म्युला पुटअप करायचा बघा. P इथं BLV डिवाइड बाय R चा स्क्वेअर इंटू R. तर P इज इक्वल टू B² L² V² अपॉन R² इंटू R. ठीक आहे ना. काय होईल बरं मग, एक R कॅन्सल, तर पॉवरचा फॉर्म्युला देअरफॉर इज इक्वल टू B² L² V² डिवाइड बाय R. हे झालं तुमचं पॉवर. ठीक आहे. B² L² V² अपॉन R हे तुमच्याकडे पॉवर भेटलेलं आहे. ठीक आहे. काही टेन्शन आहे? समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ठीक आहे. हे डेरिव्हेशन पूर्ण कंप्लीट केलं. सर एवढं मोठं डेरिव्हेशन्स आहे, याच्या थेरी काय लिहायची आहे? तर मी तुम्हाला सांगितलं की खूप मोठी थेरी लिहायची नाही. तुम्हाला लिहायचं असं की एक फ्रेम घेतली ABCD नावाची, त्याला मी मूव्ह करतो अवे फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड है ना. तर त्यावेळेस इकडनं मॅग्नेटिक फोर्स लागतोय, त्याची तुमच्याकडे लेंथ L आहे X. इथं तुम्ही हे कमी जास्त करताय, सांगायचं थोडं अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज करंट कसा इंड्यूस होतो ते सांगायचं. आता सर हे तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण आम्हाला नाही का शॉर्टकट शिकवा. मला सांगा शॉर्टकट शिकायचा? चला तयार राहा. तुम्हाला छोटे फॉर्म्युले माहीत पाहिजे, हे डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं नाहीये. वाह क्या बात आहे. पण बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे की नाही भावा? नसेल तर करून घ्या. चला करू आपण. बघा
मला पॉवर काढायचं आहे सर. हां, मी असा फॉर्म्युला ऐकला होता सर, फोर्स इंटू व्हेलॉसिटी ऐकला होता. फोर्स डायग्राम पाहिली होती. त्या डायग्राममध्ये काय फोर्स मॅग्नेटिक फोर्स आहे. ते कंडक्टरमध्ये बघा ही अशी मॅग्नेटिक फील्ड आहे ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये आपल्याकडे काय आहे माहिती आहे ना सगळ्यांना. आता ही सांगायची गरज नसावी अशी अपेक्षा होती मला की भाऊ सर बघा हे है ना, हे कॉईल जर एखाद्या कंडक्टरमध्ये करंट फ्लो होत असेल, ते मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल, तर मॅग्नेटिक फोर्स असतो ILB आणि चार्ज असेल तो QVB माहिती आहे ना. तर बघा ILB तुला सर करंट काय असतो EMF अपॉन R असतो. बघा मी कसं उलट चाललो, मला माहित होतं फोर्स पाहिजे, फोर्स ILB कशावरून कळालं डायग्रामवरून. I करंट काय असतो V/R, V म्हणजे E/R. E काय असतं सर, E काय असतं सांगा बरं. E असतं d∅ अपॉन dt असतं, राईट आहे. मग फाय काय आहे सर, B इंटू ए, B इंटू ए आहे माहित आहे ना, B इंटू ए. पण इथे सर एरिया बघा याच्यातलं आपल्याला माहित होतं लेंथ इंटू एक्स माहित आहे ना. हे फॉर्म्युला ज्यांना जमलं कसं उलट गेलो बघा. पॉवरचा फॉर्म्युला फोर्स इंटू व्हेलॉसिटी, फोर्स म्हणजे ILB. हे कुठून आलं सर फॉर्म्युला, तुमच्या डोक्यात कुठून येतं मास्तर बोल रे बाबा. मास्टरच्या डोक्यात कुठून आलं, डायग्राम पाहून आलं मास्टरच्या डोक्यात. मास्टरला कळालं काय की बाबा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर करंट फ्लोईंग जर असेल तर फॉर्म्युला लागतो ILB. कळालं का. करंट, करंट म्हणजे काय E अपॉन R. E काय आलं बरं डोक्यात सर, बाबा मला लिन्स लॉ लावायचा ना, EMI नावाचा चॅप्टर आहे ना हा, तर तिथं लिन्स लॉ, फॅरेडेज लॉ माहिती आहे ना, d∅ अपॉन dt. फाय म्हणजे BA, A म्हणजे LX, लांबी गुणिला रुंदी यायला पाहिजे की नाही. आता बघ कसं डेरिव्हेशन कम्प्लीट करतो का नाही बाबा बिना काही करता. हा बघ लक्षात घ्या, व्हाईट पेन बघा. B A आहे LX, कळालं का. मला सांगा B पण कॉन्स्टंट आहे, L पण कॉन्स्टंट आहे, हा L लिहा सर कॅपिटल. हा फक्त x सोबत डेरिव्हेशन कशामुळे केलं असं सांगा बरं. साधं आहे ना की याला व्हेलॉसिटी दिली, व्हेलॉसिटी म्हणजेच काय असतं dx अपॉन dt असतं. प्रेझेन्स ऑफ माइंडचा खेळ रे बाबा. बघ ना इथं A ची व्हॅल्यू टाकली, मग याचा डेरिव्हेटिव्ह केला, फायची व्हॅल्यू टाकली. बघ B L कॉन्स्टंट आहे कारण की B पण कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे. मी फक्त व्हेलॉसिटी बदलावलो ना, इकडे नेलो ना त्याला, पण dx बाय dt. मग यालाच काय म्हणायचं BLV टाकलं का. बघ BL ह्या V चा फॉर्म्युला आहे, V चा. मग इथं ठेवा बरं BLV अपॉन R केला. चला इथं टाका बरं I चा फॉर्म्युला आता BLV डिवाइड बाय R. आता पुन्हा LV आलं बघा, इथे पण LB इथे बिन बघा, हे I आहे ना, पुन्हा LB आलं. मग L चा स्क्वेअर आणि B चा स्क्वेअर करा, कशाला स्टेप वाढवता. पुन्हा इथं ठेवा बरं सर आता B स्क्वेअर L स्क्वेअर V अपॉन R F चा, आणि हा V पुन्हा मल्टिप्लाय V स्क्वेअर झालं. आलं डेरिव्हेशन, संपला विषय. शॉर्टकट, हा शॉर्टकट आहे बाबा. खरंच जर ज्यांना एकदा पुन्हा लिहितोय, पुन्हा एकदा ऑनेस्टली माझ्यासोबतच डेरिव्हेशन टेक्स्टबुक ओपन करा, माझ्यासोबतच डेरिव्हेशन करायचं. थेरी लिहायची नाही जास्त, 2-3 लाईन लिहा, मनाने फेकता आलं पाहिजे. फेकायचं कसं तेही शिकवायचं, शिकवतो ना भावा. करायचं बघा, मला काढायचा पॉवर म्हणजे असतं फोर्स इंटू व्हेलॉसिटी. बेसिक फॉर्म्युला माहित पाहिजे. फोर्स कशामुळे सर, एक कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्डमध्ये कंडक्टर ठेवला तर फॉर्म्युला असतो ILB. करंट म्हणजे काय असतं E इंटू R. E म्हणजे काय असतं सर d∅ अपॉन dt असतं सर. आणि फाय म्हणजे काय B इंटू A. आता A मध्ये LX येते, या डायग्राम म्हणून कळाला असेल है ना. A म्हणजेच काय L इंटू X. काय टेन्शन आहे घ्यायचं. आता सोबत बघा डेरिव्हेशन कम्प्लीट करतो. पुन्हा माझ्यासोबत प्रॅक्टिस करत असेल अपेक्षा. B A चा फॉर्म्युला LX सर, इथं B L आणि dx अपॉन dt करता येईल. B आणि L कॉन्स्टंट आहे, कळालं, कारण की x बाय t म्हणजे व्हेलॉसिटी आहे ना. तर इथं आलं BLV, इथं लिहा BLV डिवाइडेड बाय R. बघा चा फॉर्म्युला BLV अपॉन R. मग इथं टाका बरं BLV अपॉन R. कळालं का. आता इथं L, इथं पण L आहे, इथं B आहे, इथे B आहे, म्हणून स्क्वेअर केला. B चा स्क्वेअर L चा स्क्वेअर कुठून आला कळालं. आता F ची व्हॅल्यू टाका B स्क्वेअर L स्क्वेअर V अपॉन R. पुन्हा एकदा V आलं म्हणून V चा स्क्वेअर. संपला विषय. काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. 100% तुम्हाला चांगले मार्क भेटतील. ठीक आहे. आता काही लोकांना वाटतं की बाबा सर मुकेश सर आमचं थिअरीचं कसं होईल, काय होईल, आम्हाला जरा असं समजून सांगा है ना. तर मला समजून सांगावं लागेल. बघा इथं मी टेक्स्टबुक तुमचं ओपन करून देतो तुम्हाला.
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मुकेश सर किती बाबा पूर्ण कव्हर करतायत की नाहीत करत हे तुमच्या लक्षात येतं. ह्या तुमचे क्वेश्चन्स आहेत. आता कुठे गेला तो क्वेश्चन बाबा? आला 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 रे आला. हां ठीक आहे. हे बघा तुमचा क्वेश्चन आला. आता काही लोकांना वाटते थेरी कशी लिहावी. मनाने फेकायचं रे भावा, काय नाही एवढं लिहायचं नाही आहे, एवढं लिहायचं नाही. अर्धा मार्कासाठी तुम्हाला लिहायचं आहे. कसं लिहिणार बरं? आता बघा ठीक आहे. हां बघा कन्सिडर द लूप. दिसते लूप तुम्हाला? ABCD नावाचा लूप होता. आउट द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी V थ्रू द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी शोईंग द फिगर. त्या ठिकाणी तुम्ही ABCD लूप घेतला, त्याला असं ओढत होतं इकडे व्हेलॉसिटीने V ने, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने है ना. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड होती तिथे, त्याच्यातून बाहेर काढत होता. काय झालं बरं? करंट I इंड्यूस झाला तिच्यामध्ये. कसा झाला होता बरं? क्लॉकवाईज. दाखवला मी क्लॉकवाईज करंट का होतोय, कारण की मॅग्नेटिक फील्ड कमी होतो, त्याला सपोर्ट करायचा होता, म्हणून करंट क्लॉकवाईजच तयार होईल. डायरेक्शन ऑफ द लूप सेगमेंट. बिंग द स्टील मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्स फोर्स F1, ठीक आहे, F2 फोर्स लागला आणि F3. डॅशेस द लाईन शोईंग द लिमिट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. थोडंसं मेंटेन द व्हेलॉसिटी V, कॉन्स्टंट आपला द एक्सटर्नल फोर्स F लूप. मनाने लिहायचं, थोडंसं जास्त लिहायचं नाही. हे तुमचं उदाहरण दिलं मी फक्त, पण एक शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगितलं. बरं सर, आता आपल्याला बघायचं ED करंट. नावातच ED. ED म्हणजे एडा. ED म्हणजे येडा. तुमच्या गात असला येडा पोरग आहे रे बाबा, तसं येडा करंट आहे. कसं येडा करंट आहे चला बघू. बघा आता काय म्हणलेलं आहे की या ठिकाणी मी काय केलं, एक मेटलची प्लेट घेतली अशी है ना, कंडक्टिंग मटेरियल घेतला, कंडक्टिंग मेटलची प्लेट घेतली आणि त्याच्यावर नाही का मी मॅग्नेटिक फील्ड चेंज करत गेलो. बघा हे असं 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 होताना दिसते, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली. मॅग्नेटिक फील्ड जर चेंज केली तर या कंडक्टिंग मटेरियलमध्ये, मेटलमध्ये, मेटलच्या प्लेटमध्ये एक इंड्यूस करंट असतो सर्क्युलेटिंग. तुम्ही भोवरा पाहिला का? नदीमध्ये भोवरा असे माहिती तुम्हाला, गोल गोल. तसं आहे EDच करंट तयार होत असतात. आणि या ED करंटमुळे तुम्ही कधी पाहिलं असेल मोटर जळते. मोटर जळण्याचं कारण एक ED करंट आहे, इलेक्ट्रिक मोटर. किंवा तुमचं ते डीपी गिपी असते गावात, माहिती आहे का तुम्हाला? है ना, कॉमेंट करा बरं, कोणाला डीपी माहिती आहे. ते डीपी फाटकन जळते का? त्याचं ED करंट कारण आहे. त्याचं यूज पण आहे बरं, यूज पण घेऊ शकतो आपण. आता इथे मी बघा, हे आपण या कॉइलमध्ये हे केल्यावर ED करंट याच्यात तयार झाले. बघा हे येलो कलर दिसेल तुम्हाला. आता पहा, येलो कलर दिसते, हे ED करंट येलो कलर. म्हणजे तुम्ही एखादी मेटलची प्लेट घेतली आणि मॅग्नेट असा 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 जर केला, असा असा असा, तर तिथं पण ED करंट तयार होतं. आणखीन सांगू का तुम्हाला? तुम्ही एक मॅग्नेट घ्यायचं, एक मॅग्नेट PVC पाईप, प्लास्टिकचा पाईप टाका त्याच्यात, पटकन मॅग्नेट खाली पडते. आणि एक अल्युमिनियम लोखंडाचा पाईप घ्या, त्याच्यात ते मॅग्नेट टाका असं, तर हळूहळू हळूहळू येते. बघा येईल खाली, पण हळूहळू येईल, कारण त्याच्यात ED करंट तयार झालेला असतो. कसा असतो सर ED करंट? प्रश्न कसे येतात नीट बघा. व्हॉट आर द ED करंट? स्टेट देअर इन टू ऍप्लिकेशन. एक्सप्लेन द व्हेरियस ऍप्लिकेशन ऑफ ED करंट विथ क्वालिटी एक्सप्लेनेशन. बघा ED करंट कसा तयार होता आणि याला अवॉइड कसं करता येईल हे पण आपल्याला बघायचं. बघा काय केलं, या ठिकाणी तुम्ही एक कंडक्टिंग प्लेट घेतली आणि इथली मॅग्नेटिक फील्ड चेंज केली. म्हणजे मी एक मॅग्नेट धरला, असा असा मागं पुढे केला. मॅग्नेट करा किंवा मेटल प्लेट करा, एकच अर्थ आहे. मॅग्नेटिक ठुला तुम्ही प्लेट अशी अशी करता तरी ED करंट तयार होणार. फ्लक्स चेंज झाला पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू द गिव्हन एरिया पास होणे त्याला फ्लक्स म्हणतात. ते चेंज करणे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्याच्यात जाणारी येणारी. आता मॅग्नेट करा, असं असं काही करा, तर त्याच्यात ED करंट तयार होत असतो. कोणता तयार होतो? ED. हे सर्क्युलेटिंग करंट तयार होत असतात. बघू काय म्हणलं, एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ ED करंट, हाऊ कॅन दे रिड्यूस, कसा कमी करता येईल. बघा ED करंट इन सर्क्युलेटिंग करंट असतो दॅट प्रोड्यूस इन कंडक्टर. ही जे काही मेटलची प्लेट घेतली, कंडक्टिंग प्लेट घेतली, त्याच्यामध्ये काय तयार होतो? ED करंट तयार होतं. द अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड लिंक विथ द कंडक्टर चेंजेस. जर मॅग्नेटिक फील्ड तुमची त्या कंडक्टरला किंवा त्या मेटल प्लेटवर चेंज करत गेला तर त्याच्यामध्ये करंट तयार होते, त्याला तुम्ही ED करंट म्हणता सर्क्युलेटिंग पाथमध्ये. बघा पुन्हा एकदा, ED करंट आर सर्क्युलेटिंग करंट आहे. कसा आहे तो? सर्क्युलर पाथमध्ये फॉलो करतो. ED करंट आर सर्क्युलेटिंग करंट दॅट आर प्रोड्यूस इन कंडक्टर when amount of magnetic flux link with the conductor changes.
त्या कंडक्टरमध्ये काय होतात, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे एक सर्क्युलेटिंग पाथमध्ये करंट तयार होतो, त्यालाच तुम्हाला एडी करंट असं म्हणतात. झाले असेल डेफिनेशन पाठ, ऑनेस्टली सांगायचे झाले. पण ना, एडी करंट कसा आहे, सर्क्युलेटिंग करंट आहे, दॅट आर प्रोड्यूस, कसा होतो कंडक्टरमध्ये, त्या कंडक्टरमध्ये प्रोड्यूस होतो. कसा होतो, वेन द अमाऊंट ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. का बरं होतो, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यामुळे त्या कंडक्टरमध्ये जो करंट तयार होतो त्याला एडी करंट किंवा सर्क्युलेटिंग करंट असं म्हणता येतं. एडी मीन्स वायर या सर्क्युलेट मोशन मध्ये होत असतो तयार. ठीक आहे, तर याला तुम्ही रिड्यूस कसं करणार, तर काहीच करायचं नाही. तुम्ही असल्या प्रकारची प्लेट असेल तर त्याला खाचे करायचे. बघा, हे रिडक्शन ऑफ एडी करंट असे खाचे करायचे दिसतात. टेक्स्टबुक ओपन करा, इथे पण एडी करंट तयार होऊ शकतो. एखादा तुम्ही रॉड घेतला आणि पॉइंटेड केला असा, म्हणजे त्याला खिळ्यात बांधलं आणि हे असं ऑक्सिलेशन जर करत असेल तिथं सुद्धा एडी करंट तयार होतो. एडी करंट तयार होण्याचे कारण वेगवेगळे पण असू शकतात. लक्षात राहू द्या, आपल्या टेक्स्टबुकमध्ये आपण थोडंसं चेक करू. ठीक आहे, चला आपण इथं बिन बघू आता. एडी करंट, एडी करंट, हा बघा इथं मस्त 1 बाय 1 तुम्हाला वाचून दाखवतो, लाईन टू लाईन. महत्वाचं आहे, टेक्स्टबुक वाचत असताना भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी जातात, है ना. ठीक आहे, चला आता आपण घेऊ. काय म्हणतात, एडी करंट. बघा, सपोज द कंडक्टिंग लूप, है ना, फिगर मध्ये बघा, रिप्लेस बाय द सॉलिड कंडक्टिंग प्लेट, द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कंडक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस करंट इन अ कंडक्टर प्लेट. तुम्ही त्या ठिकाणी एखादा जर मेटल प्लेट आहे त्याच्यात जर मॅग्नेटिक फील्ड चेंज करत गेला तर काय तयार होतं, त्याने सांगितलं इंड्यूस करंट आहे. इन दिस केस अगेन द इनकाउंटर ऑपोजिशन फोर्स मस्ट डू वर्क व्हाइल मुव्हिंग द कंडक्टर विथ द युनिफॉर्म व्हेलॉसिटी व्ही. कंडक्शन ऑफ इलेक्ट्रॉन मेकिंग अप द इंड्यूस करंट डू नॉट फॉलो. आता काय करतं इथे, जेव्हा ती मेटल प्लेट आहे त्या प्लेटमध्ये तुम्ही फ्लक्स चेंज करत गेला तर एक सर्क्युलेटिंग करंट तयार होतो, त्याला आपण एडी करंट म्हणतो. बघा, फोर्स must do the work while making the conduction with the uniform velocity. The conduction of electron make up the induced current do not follow the path they with the loop. ते पाथ फॉलो नाही करत, तो काय करतो, एक लूप तयार करतो. त्याला आपण काय म्हणलेलं आहे, स्विल असं म्हणलेलं आहे. अबाउट विदिन द प्लेट इफ दे आर कॅच एडी वॉटर. तुम्ही वॉटर एडी म्हणजे काय माहिती आहे का, गोल 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 पाणी पाण्याचा भोवरा होतो तसा तयार होतो. सच करंट, त्यालाच आपण एडी करंट म्हणतो. तो जो काही करंट लूप तयार होतो तो फॉलो नाही करत पाथ, तो काय करतो, सर्क्युलर मोशन मध्ये फिरतो. स्विल म्हटलं की जेव्हा भवऱ्यासारखं, शेतात तुम्ही जर पाहत असाल नदीला तर भवऱ्या असतात, आपल्याला पोहायला जाऊ देत नाही स्विमिंग करायला घरचे, है ना, त्याला तुम्हाला एडी करंट असं म्हणता येईल. The induced current in conductor plate responsible for transfer the mechanical energy into the heat energy. आणि ते काय करतं, हीट करतं तुमच्या माहितीसाठी. म्हणूनच म्हणलं ना मी, जे ट्रान्सफॉर्मर जळतात, डिप्पी म्हणतात गावाकडे, ते डिप्पी जळतात, मोटर जळतात, हे एडी करंट एक कारण असू शकतं तिथं. ठीक आहे, काय करतं बघा पुन्हा, इंड्यूस करंट इन कंडक्टर प्लेट रिस्पॉन्सिबल ट्रान्सफर ऑफ मेकॅनिकल एनर्जी इंटू द हीट एनर्जी. तुम्ही मेकॅनिकल केलं ना, असं केलं किंवा त्या प्लेटला मागे पुढे करा तर फ्लक्स चेंज होणार. फ्लक्स चेंज झाल्यामुळे तिथे काय होणार, सर्क्युलेटिंग करंट तयार होणार आणि हे सर्क्युलर करंट जो तयार होतो त्याला एडी करंट म्हणतात आणि त्यामुळे हीट प्रोड्यूस होतं आणि म्हणून ब्लास्ट होत असते. कळालं का, तर ही मेकॅनिकल एनर्जी कन्व्हर्ट इनटू द हीट एनर्जी मध्ये झालेली आहे. द डिसिपेशन्स ऑफ एनर्जी, हीट एनर्जी इज मोर अपरंट इन द अरेंजमेंट शो इन द फिगर. बघा, वेअर द कंडक्टिंग प्लेट फ्री टू रोटेट अबाउट द पॉइंट. जर तुम्ही एखादा कंडक्टर घेतला असा कंडक्टिंग प्लेट आणि त्याला फ्री बी असं रोटेट केला असं, पॉइंटेड म्हणजे खिळ्यान ठोकल्यासारखं, तर अलाउ द स्विंग डाऊन लाईक द पेंडुलम सारखं, तर मॅग्नेटिक फील्ड इच स्विंग व्हेन द प्लेट एंटर अँड लिव्हिंग द फील्ड पोर्शन आफ्टर इज मेकॅनिकल एनर्जी ट्रान्सफर इनटू द हीट एनर्जी. म्हणजे तिथं बी तुम्ही असं जर केलं त्या पेंडुलम सारखं त्या प्लेटला, तर ते फ्लक्स चेंज होणार. फ्लक्स चेंज झाल्यामुळे एडी करंट तयार होणार आणि ती एडी करंट हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करणार. आफ्टर सेव्हरल सच स्विंग देर इज द लो. बघा काय म्हणलंय, देर इज अ नो मेकॅनिकल एनर्जी लेफ्ट, है ना, पेंडुलम अँड दे कन्व्हर्ट द हीट एनर्जी डिसिपेटेड इन द सॉलिड प्लेट मेकिंग द वार्म. गरम होणार, तुम्हाला माहिती आहे एडी करंट इन रिड्यूस होतो डिस्कनेक्टिव्हिटीचं स्ट्रक्चर केलं तर तुम्ही. तर एडी करंट म्हणजे सर्क्युलेटिंग करंट, बस दुसरं काही नाही आहे. सर्क्युलेटिंग करंटमुळे हीट वाढते आणि त्यामुळे ब्लास्ट होऊ शकतात कुठे कुठे, जसं डिप्पी होणे किंवा तुमचे इलेक्ट्रिक मोटर जळणे. तुम्ही कधी पाहिलं असेल, धुवा उठला असेल, है ना, हे सगळं बघितलं असेल. मला असं वाटतं
की भाऊ या टॉपिकमध्ये मी खूप ताणणार नाही, कारण की सेल्फ इंडक्टन्स हा पूर्ण एका कम्प्लीट लेक्चरमध्ये घेऊ. हे लेक्चर छोटं झालं, काही हरकत नाही. ज्यांना CET शिकायचं तर आपल्याकडे PGMN ॲप आहे. हे फ्री स्टडी मटेरियलसुद्धा PGMN ॲपवरच भेटते. मुलांना माहितीच नसतं कसं असतं, तर त्याच्यावर बिन मला जरा असं बोलू द्या भाऊ, बोलू द्या बरं, जरा असं कुठे गेलं रे भाऊ, थोडंसं बोलू द्या मला, की कुठं भेटतं, काय भेटतं हे माहिती पाहिजे ना मुलांना. आपण जे साहित्य देतो हे कुठं भेटतं, तर हे भेटतं कुठं, हे महत्त्वाचा एक विषय आहे. याच्यावर PhD करतात काय सर्वांना आता, महत्त्वाचा विषय म्हणून काय हरकत नाही. बघा, हे फ्री स्टडी मटेरियल तुम्हाला कुठे भेटल हा एक महत्त्वाचा विषय आहे. एक मिनिट मी बघतो इथे. याच्यात आम्ही एक PPT डाउनलोड केली, केटीजी मेकॅनिकल 22 शेड्यूल सिम्पलेस्ट ट्रिक MP न्यूमेरिकल. मला वाटतं याच्यात पण असेल एखाद्या वेळेस, याच्यात पण नाही का. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला दाखवतो की मटेरियल कुठं भेटतात आणि कसं भेटतं. हां, हे बघा, हे मटेरियल कसं भेटतं. तर तुम्हाला काय करायचं, इथं 3 लाईनवर जायचं, क्लिक करायचं. ठीक आहे, PGMN ॲप डाउनलोड करायचं. आधी इथं 3 लाईनवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल असेल, तिथं क्लिक केलं की तुम्हाला तिथे दिसल की बाबा मुकेश सर मराठी व्हिडिओ म्हणून ती PDF तुम्ही बघू शकता, तिच्यातून अभ्यास करू शकता आम्ही काय लिहिलं काय नाही ते. ठीक आहे, जास्त वेळ न घेता इथंच आपल्या या सेशनला आज पूर्ण विराम देऊन, फुल स्टॉप देऊन इथं थांबून घेऊया. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. बाय बाय.